देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. जय हरी. आज सेवेसाठी दिलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि त्या अभंगामधून सद्गुरूंची महती, सद्गुरूंचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जे वर्णन त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं बोलल्या अगोदर, ज्या पांडुरंग परमात्म्याची आता एकादशी आहे आणि एकादशीचा निमित्त आहे, त्याचबरोबर हा वैष्णव मेळावा आहे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची 28वी पुण्यतिथी आहे. तिथी आणि ती पुण्य आणि पवित्र आणि पावन झालेली आहे. आणि अशी पवित्र तिथी, पावन क्षेत्र गोजेगाव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्यासाठी हा ब्रह्मरस घेण्यासाठी तुम्ही सर्व ब्रह्म मूर्ती या ठिकाणी अवतरलेले आहात, या ठिकाणी आलेले आहात. बाबांच्या कृपेनं हा वैष्णव मेळावा आपल्याला संपन्न करण्याची बुद्धी आणि ताकद आणि शक्ती त्यांनी प्रदान केलेली आहे. ज्या पांडुरंग परमात्म्याचं आज एकादशी आहे त्याला पहिल्यांदा आपण नमन करूया आणि नंतर पुढं जाऊ. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू
त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हा वैष्णव मेळावा प्रत्यक्ष अनुभवायला देण्याचं सामर्थ्य त्या संतांना आहे. आणि आता बोलले दुसरे चरण संतांची या, तर त्या संतांना आपण नमन करून पुढे जाऊया. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. लगेच क्रिया, अनुभव आणि व्यापकता. बघा तुकाराम महाराजांचा काय अभंग आहे आणि त्या अभंगातून ते सद्गुरूंची महती, सद्गुरूंचं वर्णन कसं करत राहतात. आता तुकाराम महाराजांनाच फक्त लागू आहे असे नाही तर प्रत्येक संतांना, प्रत्येक संतांचं त्यांनी प्रतिनिधित्व करून आपला आलेला अनुभव त्यांनी मांडलेला आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोनी खऱ्या देवा. म्हणजे बघा यातून थोडं थोडं आपण जसं जसं होईल तसा त्याचा थोडासा समजून घेऊया त्यांना काय सांगायचं आहे ते. शब्दार्थाने जर थोडासा विचार करायचा जर म्हटलं तर सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. ज्या काही समस्या आहेत परमार्थामध्ये आल्यानंतर त्या सगळ्या समस्या सोडवायच्या, जे काही शंका आहेत त्या सगळ्या सोडवायच्या आणि ह्या सुटण्यासाठी दुसरा कोणीही त्याच्यासाठी लायक नाही असं म्हणूया थोडा वेळ आपण. त्यासाठी काय करा, अगोदर धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी पाय धरायचे आणि आधी आधी हा शब्द त्यांनी 2 वेळाला वापरला आहे. धरावे ते पाय आधी म्हणू शकले असते, आधी आधी का असं म्हटलं असेल. बघा आता समजा आपल्याला काहीतरी गोशाळेत काम आहे, शेतात काहीतरी काम आहे आणि काम करायचंय पण अंगात ताकद पण पाहिजे. पण त्यासाठी घरातली किंवा वरिष्ठ मंडळी सांगतात, बाबा सांगतात नाही काम करायचंय ना करा
पण अगोदर जेवण करा. जेवण करायचंय ना, जेवण करायच्या अगोदर आंघोळ झालेली आहे का, नसेल ना तर पहिलं त्या अन्नाला, त्या पूर्ण परब्रह्माला वंदन करा. आधी काम महत्वाचं आहेच, पण त्याच्या आधी काय करा, जेवण करा. आणि जेवणाच्या आधी काय करा, वंदन करा, नमन करा. आधी तसं ह्या परमार्थामध्ये आल्याच्या नंतर काय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय. आधी जन्माला आल्याच्या नंतर सगळी कामं बाजूला ठेवा. आधी काय करा, सद्गुरूंचं नाम घ्या, त्यांना शरण जा, त्यांच्याकडून तो विषय प्रयोजन समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या, चांगला आणि बारीक विचार करा, अनुग्रह प्रबोधाची रीत करून घ्या. आधी नंतर बाकीचं चालणार. सकाळी उठल्याच्या नंतर आधी उठा, भजन चिंतन करा. आधी नंतर बाकीचं तुमचं चालू. आधी सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय. आधी आपणासारखे पुढं परत सांगितले क्रिया करत, त्यातून बघा पुढं काय, आपणासारखे करीती तात्काळ. त्या स्थितीला त्यांच्या रीतीने गेल्याच्या नंतर ते आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. तिथं काळ वेळ लागत नाहीये. आणि जर काळ वेळ लागत असेल, असा जर कोणी असेल तर तो सद्गुरू या कॅटेगरीमध्ये बसत नाहीये. नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नस आहे उपमा. लोखंडाला त्या परिसाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोन्यामध्ये परिवर्तन होतं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही न्यूनता आहे, काही कमतरता आहे, म्हणून ती उपमा सद्गुरूला देता येत नाही. नवे कुठलीही उपमा अनुमान करून सद्गुरूंचं व्यापकता किंवा शब्दाने त्याची मर्यादा सांगता येत नाही. लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. पुढे अजून सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. खरा देव आंधळा आहे. सगळं जग आंधळ आहे का? डोळे तर आहेतच, पण तरी पण आंधळ म्हटलेले त्याने. तुका म्हणे कैसे आंधळे जग गेले विसरूनी खऱ्या देवा, म्हणजे खोट्या देवाच्या मागे लागलेत, खऱ्या देवाला विसरून गेलेत. असा थोडासा वरवरता शब्दार्थाने त्याचा अर्थ पाहायचा म्हटलं तर होऊ शकतो. आता त्याच्या पुढे अजून त्यांना काय सांगायचे, श्रीपाद बाबांना काय सांगायचंय, संतांना काय सांगायचे, थोडासा विचार केला तर बघा, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. सापडेना म्हणजे काहीतरी शोध झालेला आहे, सर्चिंग झालेला आहे, काहीतरी त्यासाठी पराकाष्ठा केलेल्या आहेत, काहीतरी उपाययोजना केलेल्या आहेत, कोणाला तरी शरण गेलेलो आहे, कोणाच्या तरी तीर्थयात्रा, वाऱ्या, दिंड्या वगैरे बरंच काही केलेलं आहे. आणि जरी सुद्धा काही नाम सोडून जर मंत्र घेत असेल, अजून काही करत असेल, सापडेना सोय. सापडायच्यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये याच्यातून मला काही समाधान भेटत नाही, अनुभूती आली, शोधलंय, त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले. आता हा त्यांचा अनुभव आहे. आपला अनुभव काय आहे? तुकाराम महाराजांचा तो अनुभव आहे, बाबांचा तो अनुभव आहे, श्रीपाद बाबांचा तो अनुभव आहे. आपला अनुभव काय आहे? त्यांनी त्या लेवलला जाऊन विचार केला आणि ते विचार केल्याच्या नंतर त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सद्गुरूंकडे गेल्याच्या नंतर प्रश्नाचं उत्तर मिळालं. आपल्या बाबत जर विचार करायचा म्हटलं तर आपल्याला पहिली गोष्ट असा प्रश्न पडत नाही, आणि जर प्रश्न पडला तर आपण त्याच्यावर विचार करत नाही, आणि जरी विचार केला तरी सुद्धा त्यातून समाधान भेटत नाही, आणि समाधान न भेटल्याच्यामुळं काय होत राहतो, सैरवैर होत राहतो. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय म्हणजे बाकीचं जे काही करत होतो ते सगळं विफळ होत होतं. असं तुकाराम महाराजांना त्यांचा अनुभव. सापडेना सोय म्हणजे याच्या पाठीमागे काहीतरी घटना घडलेली आहे, याच्या पाठीमागे त्यांनी काहीतरी परिश्रम घेतलेले, यासाठी त्यांनी काहीतरी खटाटोप केलेला आहे. ते पहिल्या चरणात आणि शेवटच्या चरणाचा जर संबंध जोडला, तुका म्हणे कैसे आंधळे जग गेले विसरूनी खऱ्याच देवा, म्हणून काय ही सगळी शोधाशोध चालू होती. पहिल्या प्रश्नामध्ये, पहिल्या चरणामध्ये त्यांनी उत्तर सांगितलं आणि प्रश्न खाली दिलेला आहे. खाली प्रश्न आहे, वर उत्तर आहे, वर उत्तर आहे, खाली प्रश्न आहे. फक्त त्यासाठी थोडस हे करायचंय बघा. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. का मी जन्माला आलोय, कशासाठी मी जन्माला आलोय, जन्माला येण्याचा माझा उद्देश काय आहे, प्रपंच करण्यासाठी जन्माला आलोय का,
सावकारकी करण्यासाठी जन्माला आलोय का? शेती 60 एकर घराच्या उंबऱ्याला लागून शेती होती ती करण्यासाठी आलोय का? मुलांना जन्म देण्यासाठी आलोय का? मग मी कशासाठी जन्माला आलोय प्रश्न पडला. त्या प्रश्नाचं उत्तर भेटत नव्हतं तोपर्यंत त्यांचे परिश्रम चालू होते, तोपर्यंत त्यांची शोध चालू होती. आणि जेव्हा सद्गुरू भेटले तेव्हा शोध संपला. पुढचा परत आलो, मी प्रपंच करण्यासाठी नाही आलो, मी काय करण्यासाठी आलेलो आहे? सुख मिळवायचे. सुख मिळवायच्या वेळी कसं सुख मिळवायचं? सुख आहे कोणाजवळ? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. सुख पाहिजे, पण सुख बाकीच्यांजवळ नाही, सुख देवाजवळ. आता या ठिकाणी त्यांनी देव कोणाला म्हटलंय? इतर देवाला म्हटलेलं नाहीये, सद्गुरूंना म्हटलेलं आहे, संतांना म्हटलेलं आहे, महात्म्यांना म्हटलेलं आहे, बाबांना म्हटलेलं आहे. त्यांनी त्यांच्या त्या परब्रह्माला म्हटलेलं आहे. सद्गुरू देव आपल्याला सुख पाहिजे. आपण काय करतोय? शोधाशोध करत राहतोय, पण आपल्याला खरं सुख कोणाकडे आहे हे कळत नाहीये. अजून पुढचा प्रयत्न केला जर आपण असाच प्रयत्न करत राहिलो तर सुख भेटत नाही. मग शेवटी काय येतं? माणूस हे करतोय सुख भेटत नाही, गाडी घेतोय सुख भेटत नाही, बंगला घेतोय सुख भेटत नाही, लग्न करून घेतोय सुख भेटत नाही. भेटतंय, तात्पुरतं भेटतंय, नंतर परत पश्चाताप होतोय आणि नंतर परत दुःख भेटायला लागतंय. म्हणजे सुरुवातीला असलेलं सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतंय. छोटस सुख वाटतं आणि त्याच्या पाठीमागं भला मोठा हिमणग असतोय, तो त्या पाठीमागं दुःखाच्या रूपाने येत राहतो. मग मी यासाठी आलोय का? नाही. आणि मग तो निराश होतो. माणूस निराश झाला का शेवटी नैराश्यात येतो, आणि जर नैराश्यात जीवन ठेवलं तर तो अधोगतीला जातोय. मग आपण कशासाठी आलेलो आहोत हा प्रश्न पडला परत. मला कर्म करायचंय, जन्माला आलोय म्हणजे माझ्याकडून काही ना काही क्रिया ही होतच राहणार आहे. आणि काही ना काही क्रिया होत असताना मला निर्दोष राहता येत नाहीये. काय? मला निर्दोष राहता येत नाही. जी मी माझ्या मनाने किंवा इतरांच्या मनाने, सद्गुरू सोडून इतरांच्या मनाने जर काही प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्न करत असताना जरी ते प्रयत्न चांगले वाटत असतील तरी सुद्धा त्या प्रयत्नामध्ये कुठंतरी दोष राहतोय. म्हणजे मला निर्दोष राहता येत नाहीये. एवढा सगळा त्यांना बऱ्याच गोष्टी झाल्या. मला माझी भीती गेलेली नाहीये, माझ्या पाठीमागचं प्रारब्ध संपलेलं नाही, माझ्या पाठीमागचं संचित संपलेलं नाही. हे ज्या वेळेला त्यांना जाणवलं त्यावेळेला त्यांच्या तोंडातून अजून एका अभंगातून उद्गार बाहेर आले. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. संत आनंदोनी, संत आनंदोनी, संत आनंदोनी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करुणी. संशयाची श्रेणी केली ना, संशयाची श्रेणी केली गणा, संशयाची श्रेणी केली गणा. उघडे परब्रह्म सद्गुरु मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती. पूर्वीची आरती शिष्याची या, पुरविते आळी दीक्षाची या, पुरविते आळी दीक्षाची या. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आण कोणी. शपथ घेऊन सांगतात, मला या संसारातून, ह्या मोहमायेतून, ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून, मला या पाप पुण्यातून, सुखदुःखातून कोणी सोडवायचं असेल तर कोणीच नाही, ही शपथ घेऊन सांगतात. पुढे अजून सांगतात, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदी त्यांना. म्हणजे इंद्र चंद्र देव ब्रह्म आदी, म्हणजे जे काय असतील 81 कोटी 1.25 लाख देव, एवढे सगळे मिळून सुद्धा माझी संशयाची श्रेणी, म्हणजे माझा संशय, माझी शंका घालवू शकत नाहीत. त्यांचा अनुभव आला. आता शंका कशी असते? शंका कोणाकडे शंका नाहीये. बऱ्याच वेळा आपण म्हणतो माझ्याकडे काही शंका नाही, आता मी शंका मुक्त झालेलो आहोत. बघा बाबा उदाहरण देतात, एकदम सूक्ष्म चिंतन, बारीक चिंतन कसं असते बघा. शंका, आता शंका म्हणजे त्याला आपण थोडस, मी दुसऱ्या भाषेत एक शब्द वापरतो, व्हायरस आलता. आता जसा पाठीमागं कोरोना व्हायरस आला होता किंवा निमोनियाचा व्हायरस आला होता,
किंवा अजून बरेचसे व्हायरस येतात, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर मलेरिया झाला, टायफॉइड झाला, डेंग्यू झाला, म्हणजे काहीतरी तुमच्या आतमध्ये घुसलं. तसं तो व्हायरस कुठेतरी शोधला तर सापडतो, दिसतो. तसं आता काही लोक कॉम्प्युटर चालवणार आहेत, इंजिनियर आहेत. बघा, कॉम्प्युटरमध्ये व्हायरस येतो. व्हायरस आला तर काय होतं? सगळे फाईल करप्ट होत राहतात, डिलीट होत राहतात. म्हणजे तुमचा कॉम्प्युटर पाहिजे तसा चालत नाही, चालण्यामध्ये त्याच्या व्यत्यय येतो. मग तो कॉम्प्युटर मध्ये आलेला व्हायरस असा काढून दाखवता येतो का? कॉम्प्युटर मध्ये व्हायरस आला म्हणतो, मग तो असा असा व्हायरस आहे बघा, ह्या रंगाचा आहे, ह्या आकाराचा आहे, ह्या गुणाचा आहे, एवढ्या असा असा आहे, असं काढून दाखवता येतो का? नाही. मग कॉम्प्युटर मध्ये व्हायरस आला कसा म्हणता? व्हायरस आलाय कशावरून? लक्षणावरून म्हणताय का? आतमध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून त्या लक्षणावरून समजतंय की आतमध्ये व्हायरस गेलाय. निमोनियाचा व्हायरस दिसेल, कोरोनाचा व्हायरस दिसेल, मलेरियाचा दिसेल, डेंग्यूचा दिसेल, व्हायरस दिसतील. तसं कॉम्प्युटर मधला जसा व्हायरस दिसत नाही, तसं आपल्या आतमध्ये आलेली शंका ही कुठल्या रूपानं नाही, कुठल्या आकारानं नाही, पण आहे. कशावरून? जसं कॉम्प्युटर मध्ये आलेला व्हायरस लक्षणावरून समजतो, तसं आपल्या आतमध्ये घुसलेला व्हायरस शंकारूपी व्हायरस. हा व्हायरस आतमध्ये घुसला तो काहीतरी लक्षण प्रगट करत राहतो. जसं कॉम्प्युटर मध्ये असलेला व्हायरस दिसत नाही पण तो लक्षणावरून समजतो, तसं आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या चित्तामध्ये ज्या वेळेला शंकारूपी व्हायरस घुसतो त्यावेळेला माणसाचं, बाकीच्यांचा आपण थोडा विचार नंतर करूया, माणसाच्या वागण्यावरून, माणसाच्या बोलण्यावरून, माणसाच्या हावभावावरून त्याच्यात व्हायरस घुसलाय की नाही घुसलाय हे संतांना समजतं, आपल्याला समजत नाही. देवाला समजतंय व्हायरस घुसला, पण तो व्हायरस काढण्याचं ज्ञान, व्हायरस काढण्याचं तंत्रज्ञ मात्र देवाकडं नाही, ते फक्त कोणाकडे आहे? संतांकडे आहे. म्हणून हा घुसलेला व्हायरस, शंकारूपी घुसलेला व्हायरस काढण्यासाठी नामदेवाला सद्गुरूंकडे पाठवलं. याच्यात व्हायरस घुसलाय. आता व्हायरस घुसलाय कशावरून? लक्षण आहेत. आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी लक्षणे असली पाहिजे तर आपण म्हणू शकतो की माझ्यात व्हायरस घुसलाय. इथे यायच्या अगोदर आपण, किंवा आपण समाजामध्ये बाहेर मध्ये पाहतो, तीर्थाला जा, वारीला जा, दिंडीला जा, पूजा कर, म्हणजे करू नये असा अर्थ नाही. करा, जाणून करा. न जाणता जर भजत असेल, पळत असेल, जर इकडे तिकडे भरकटत असेल, जर त्या ठिकाणी सद्गुरु महात्म्य समजलेलं नसेल तर हा फिरतोय का? हा वणवण का फिरतोय? कशामुळे फिरतोय? कशाच्या प्रभावामुळे फिरतोय? बाहेरचं हे जग का फिरतय? सत्संगामध्ये येऊन का बसत नाहीये? याच्यामधली शंका का गेलेली नाहीये? हा पूर्ण निराश का झालेला आहे? याला निर्दोष का राहता येत नाही? मनातली भीती का गेलेली नाही? असलेले जे मल, विक्षेप, आवरण का गेलेलं नाही? याच्या दबावाखाली आपण होतो. हा व्हायरस होता आणि हा व्हायरस आपल्याला काढता येत नव्हता, पण त्यांना माहिती आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. आता व्हायरस कसा असतो बघा, काही लोक, महिला मंडळ किंवा आपण पण पाहिलेला असणार आहे, घरामध्ये स्टोव असायचा. काय स्टोव असायचा? रॉकेलचा स्टोव. आणि तो पेटवायचा. त्याच्यामध्ये बघा, स्टोव नवीन आहे, त्याच्यामध्ये रॉकेल भरपूर भरलेलं आहे आणि पंप मारतोय, परंतु कुठेतरी फर्र करतंय, किंवा कुठेतरी एका बाजूने पेटतच नाही, किंवा कुठेतरी एका बाजूने फक्त निघते आणि अर्धी बाजू तशीच राहते. आपण असं घरामध्ये बघितलेलं असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणायचो? तो स्टोव बरोबर चालत नाही. का बरं चालत नाही? त्याच्या त्या नोझल मध्ये, त्या निप्पल मध्ये काहीतरी कचरा अडकलाय, आणि तो कचरा अडकलाय म्हणून तो स्टोव चालत नाही. मग त्याला उपाय काय? बाबा सांगतात, भाऊ 1 रुपयाला त्या 3 पिना भेटायच्या, त्यातली 1 पिन आणा. ती 1 पिननी बरोबर जागेमध्ये घातली तर तो कचरा निघून जाणार आणि स्टोव चालू होणार. होती काय? कचरा. केवढा कचरा होता? छोटासा कचरा, चिमटभर. पण
त्या चिमटीपेक्षा पण कितीतरी सूक्ष्म डोळ्याने कदाचित दिसणार नाही एवढ्याशा छोट्याशा त्या कचऱ्यामुळे परिणाम काय झाला? स्वयंपाक बंद झाला, स्वयंपाक होत नाही. साहित्य सगळं आहे, कणिक आहे, पीठ आहे, पाणी आहे, भाजी आहे, पाणी आहे, मीठ मिरची मसाला आणि त्याला लागणार सगळं साहित्य सुद्धा आहे, पण तो कचरा अडकल्यामुळे स्वयंपाक होऊ शकला नाही. परिणाम काय झाला? ज्याला पाहिजे होतं पोटाला त्याला पण भेटलं नाही, ते तटकळत बसलं का? कचरा अडकलाय. कचरा आहे केवढा? छोटासा, पण त्याने किती मोठी समस्या पुढे तयार करून ठेवली. स्वयंपाक झाला नाही, सगळं असून सुद्धा सगळं सामान व्यर्थ ठरायला लागलं आणि पुढचं जे काम होतं ते पुढचं काम सगळं रखडलं. कशामुळं? शंकामुळं. तसं आपल्यामध्ये ही शंका ज्या वेळेला आतमध्ये बसते त्यावेळेला त्या परमतत्वाकडे जाऊन देत नाहीये, त्या महात्म्याकडे जाऊन देत नाही, त्यांच्या चरणावर स्थिर होऊन देत नाहीये. शंका हा व्हायरस, आणि हा व्हायरस घुसलाय हे सुग्रणीला कळतं. तसं हा व्हायरस आपल्यामध्ये घुसलाय हे फक्त सद्गुरु महात्म्यांना समजतं. आता तो सद्गुरूला व्हायरस घुसलेला एक वेळेला देवाला कळेलही, पण तो कसा काढायचा? जसं त्या निप्पल मधून कचरा काढण्याचं जर ज्ञान नसेल आणि वाकडी तिकडी पिन जर त्याला लावली तर पिनच त्याच्यात अडकते आणि पिन फुटते, म्हणजे पुढचं अजून सगळंच बंद, जे होतं नव्हतं ते सगळंच बंद. कशामुळं? रीत चुकली. पिन आहे, साहित्य आहे, सगळं आहे, रीत थोडीशी चुकली, त्या रीतीनं सगळाच्या सगळा खोळंबा झाला. तसं ही शंका काढण्याची रीत देवाकडे सुद्धा नव्हती, आणि ती देवाकडे नाही म्हणून नामदेवाला कुठं पाठवलं? संतांकडे पाठवलं. बाबा तुझ्या मनामध्ये असलेली जी शंका आहे ती शंका जर तुला घालवायची असेल, तुझ्यातला व्हायरस काढायचा असेल, तर तुला त्या संतांना शरण गेलं पाहिजे. व्हायरस. आणि मग जेव्हा हे तुकाराम महाराजांना समजलं की बाबा हो माझ्यामध्ये सुद्धा काही व्हायरस आहे का, मला सुद्धा संतांना शरण गेलं पाहिजे. मग संतांना शरण जायचं तर कोणत्या संतांना शरण जायचं, कसं ओळखायचं? संत कसे आहेत? देवाला का शरण जायचं नाही, संतांनाच का शरण जायचं? आता सांगितलं की अगोदर सुद्धा सांगितलं की बाबांनी किती देव आहेत? 81 कोटी 1.25 लाख देव आहेत, दैवत आहेत. हे सगळेच्या सगळे कोणाचे अंश आहेत? माझ्या सद्गुरूंचे अंश आहेत. इंद्र असेल, चंद्र असेल, ब्रह्मा असेल, देव असतील, आदिदेव असतील, 18 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, हे सगळे माझ्या सद्गुरूचे अंश आहेत. आणि हे सगळे जरी देव असले तरी सुद्धा शंका काढू शकत नाही. पण तुमच्यामध्ये घुसलेला व्हायरस किंवा तुम्हाला त्या सद्गुरू पर्यंत जाण्याचा दाखवण्याचा मार्ग मात्र काही देवतांना आहे. ज्या देवतांना सद्गुरू पर्यंत जाण्याचा मार्ग दाखवण्याचा अधिकार आहे त्यांना भजलं तर ठीक आहे, पण ज्यांना त्या सद्गुरू पर्यंत जाण्याचा दाखवण्याचा मार्गच माहित नाही त्या देवतांना भजून व्यर्थ आहे. पण ज्या देवतांना सद्गुरू पर्यंत जाण्याचा दाखवण्याचा मार्ग माहित आहे त्यांना काही वेळेला भजावं लागतं. आपल्याला सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा भेटलेत याचा अर्थ मागे आपल्याकडून इतर देवतांची पूजा झालेली आहे, म्हणून आता पुन्हा तेच परत करायची गरज नाही. सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत आणि ही शंका काढायची. ही शंका काढण्यासाठी मग मात्र सद्गुरू वाचवणे सापडे नसोय. निर्दोष मग मात्र राहता येतं. जेव्हा सद्गुरूंना शरण जातो त्यावेळेला निर्दोष राहता येतं. नाही तर स्वतःच्या मनाने कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा निर्दोष राहता येत नाही. मग जरी तुम्ही पुण्यात्मक कर्म केलं तरी सुद्धा निर्दोष राहता येत नाही, पापात्मक कर्म केलं तरी सुद्धा निर्दोष राहता येत नाही. कारण पुण्य जरी केलं तरी कुठं जाणार? स्वर्गामध्ये जाणार. म्हणजे परत पुन्हा ते पुण्य संपलं की परत खाली येणार. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये आलं का पुन्हा जन्म आहे. जन्म आहे म्हणजे पुन्हा मरण आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ही जी रीत आहे ह्या रीतीमध्ये मात्र ते बसत नाही. म्हणजे जन्माला यायचं म्हणजेच सदोष आहे आणि जन्माला न यायचं म्हणजे निर्दोष आहे. मग हे सदोष आणि निर्दोष कसं काय करायचं? मी पाप होतंय का माझ्या हातून पुण्य होतंय, खरं होतंय का खोटं होतंय हे तुकाराम महाराजांना सुद्धा समजत नव्हतं. अगोदर ज्या वेळेला त्यांना अनुभूती आली त्यावेळेला ते अजून एका अभंगामध्ये म्हणतात,
धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती बाप पुण्य तुझे हाती 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 बाप पुण्य तुझे हाती. तू धर्माची मूर्ती आहेस. पाप पुण्य करून घ्यायचं ही माझ्याकडून करून घेतोय, पण या पापाची विल्हेवाट मात्र कशी लावायची हे मात्र मला माहित नाही. मग पाप करून घेणारा सुद्धा तूच आहेस, पुण्य करून घेणारा सुद्धा तूच आहेस, या पापाची विल्हेवाट लावणारा सुद्धा तूच आहेस, पुण्याची विल्हेवाट लावणारा सुद्धा तूच आहेस. मज सोडवी दातारा कर्मापासून दुसरा. जे कर्म करतोय त्या कर्मातून काहीतरी होतंय, पण यातून मला निर्दोष कसं ठेवायचं हे तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरू तू धर्माची मूर्ती आहेस. आणि पुढे अजून म्हणतात की माझा एवढा थोडासा भार आहे, एवढा तू अख्खा ब्रह्मांडाचा भार चालतो, माझा एवढा थोडासा भार एवढं कर आणि एवढं मला याच्यातून मुक्त ठेव. म्हणून जर त्यांना शरण जर गेलो, पापातून पण मुक्त ठेवतात, पुण्यातून मुक्त ठेवतात आणि पूर्ण कर्मबंधनातून मुक्त ठेवून त्यांच्यात विलीन करून घेतात. एकदा त्यांच्यात विलीन झालो, कोणात? त्या सद्गुरू मध्ये, त्या परब्रह्मामध्ये विलीन झालो, त्यांना जन्म मरण आहे का? नाहीये. त्यांना कुठला दोष लागतोय का? नाही. म्हणजे त्यांच्यात विलीन होणंच म्हणजे निर्दोष राहणं. त्यांच्यात विलीन कसं व्हायचंय? तर त्यासाठी विचार बाबा सांगतात नेहमी, भाऊ चांगला विचार करता आला पाहिजे. बघा बाबा सांगतात चांगला विचार करता आला पाहिजे. आता चांगला विचार फक्त बाबा अजून सांगतात फक्त चांगल्या विचारावर नको, अजून पुढे त्याच्यातून थोडस एक पाऊल थोडस पुढे टाका. विचार नको, विचाराबरोबर कृती सुद्धा झाली पाहिजे. नुसती कृतीवर सुद्धा थांबू नका, त्यातून तुम्हाला समाधान पण भेटलं पाहिजे आणि त्यातून विश्वाचं कल्याण सुद्धा झालं पाहिजे. विचार असणं बरोबर आहे. बघा बाबा आपल्याला बरेच उदाहरणं देत असतात. त्यातील एक तो शेठजी असतो, असाच एक बंगला असतोय आणि त्या बंगल्याच्या खालून मशीनचा कळप जात असतोय आणि तो मशीनचा कळप जात असताना याच्या डोक्यात काय कल्पना आली, कुठून काय माहित नाही, विपरीत ज्ञान कसं आलं की मला हे म्हशी चांगल्या दिसतात, मी म्हशीच्या शिंगावर जर अशी बरोबर दोघांच्या मधून उडी मारू शकलो तर काय कल्पना हे काय सांगता येत नाही. विचार केला त्याने, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 6 महिने विचार करत होता. म्हस कशी येते, कशी जाते, हा, आणि बरोबर तिथं बसायचंय, पाहायचा, अवलोकन करायचा आणि शेवटी एक दिवस त्याने ठरवलं की आज उडी मारायचीच. तो बरोबर नेम धरला त्यांनी. म्हैस तिकडून आली, याने उडी मारली, म्हैस गडबडली, काय झालं तिला समजलं नाही म्हणून तिनं मान हलवली, हा बरोबर त्या शिंगामध्ये जाऊन अडकला. बाजूची 4-5 लोक आली, बघितलं, त्याला बाजूला काढलं, त्याला विचारलं का रे बाबा विचार करायचा ना, या म्हशीच्या शिंगावर इथे तुला कोणी उडी मारायला सांगितली होती, विचार करायचा ना चांगला. हो म्हणे मी विचार केला तर 6 महिने विचार केला मी. हा म्हशीनं शिंग हलवली. सहा महिने विचार केला. आता विचार पण आहे, कृती पण आहे, समाधान नाही. आता म्हैस कुठली आणि शिंग कुठली तुम्ही जाणकार आहात. कुठली म्हैस कुठली शिंग आणि कसा त्याच्यात अडकलाय विचार करतोय. घरामध्ये अशा आहेत आणि बाहेर पण आहेत आणि मी कोणीतरी आहे, ही मोठी म्हैस आहे आणि तिच्या शिंगामध्ये उडी मारायची. कशामध्ये? मी कोणतरी डॉक्टर आहे, मी वकील आहे, इंजिनियर आहे, मी गृहिणी आहे, त्याच्यामध्येच उडी जाऊन त्यातच अडकतोय. विचार करतोय लग्न करायचंय, विचार करून लग्न करतोय, पैसे कमवायचे विचार करून लग्न करतोय, घर बांधतोय विचार करतोय. पुढे काय त्यात समाधान आहे का? कृती आहे, कृतीत समाधान आहे आणि त्याने विश्वाचं कल्याण आहे का? नाहीये. म्हणून विचार झाला पाहिजे, विचाराबरोबर कृती झाली पाहिजे, कृतीत समाधान असलं पाहिजे आणि समाधानातून विश्व कल्याणाचं कार्य असलं पाहिजे. म्हणजे विचार झालाच पाहिजे, पण कुठला विचार करायचा आणि कसा विचार करायचा आणि कोणाच्या अनुषंगाने विचार करायचा याची बुद्धी मात्र आपल्याकडे नाही. आता तो विचार कसा असतोय बघा, आपण पण विचार करतोय, बाकीचे लोक पण विचार करतात. आता थोडस आपण आपलंच अवलोकन करूया. एक वेळचा विचार
एका जन्माचा विचार, जन्मोजन्मीचा विचार आणि कायमचा विचार. विचार सांगितलाय काय? एक वेळचा विचार आहे. दुसरा विचार सांगितलाय एका जन्माचा विचार आहे. तिसरा विचार सांगितलाय जन्मोजन्मीचा विचार सांगितलाय आणि चौथा विचार सांगितलाय तो कायमचा विचार आहे. आता एक वेळचा विचार म्हणजे आता बघा जनावर असतात, पक्षी असतात, पक्षी असतात, एक वेळचं खातात, संध्याकाळचं ते कधी साठवून ठेवतात का? नाही. मग मात्र त्यांचा तो विचार झाला तो कशाचा? पशुचा विचार झाला. कशाचा विचार? एक वेळचा विचार. आता बघा संकट आलं तर देवाचा धावा करायचा, एक वेळचा विचार. तेवढंच, देवा माझं संकट जाऊ दे. संकट गेलं की देवा माझा जाऊ दे ताप, ताप गेला की मी तुझ्या बापाचा बाप, असे म्हणणारे पण काही आहेत. माझं संकट जाऊ दे असे म्हणणारे आहेत. आज त्यांची काय अवस्था झालेली आहे बघा. एक वेळचा विचार. दुसरा विचार सांगितलाय या अख्ख्या जन्माचा विचार. माझं प्रॉपर्टीचं कसं होईल, एवढी मोठी प्रॉपर्टी कमवली तर काय होईल, एवढी मोठी प्रॉपर्टी, ह्या पूर्ण विचार जर करायचा म्हटला तर एका आयुष्याचा विचार झाला, एका जन्माचा विचार झाला. काही लोक भरपूर श्रीमंत आहेत, अंबानी सारखे, यंत्र टाटा सारखे, कितीतरी संपत्ती आहे. आपल्यासारख्याचा विचार करायचा तर आपली ठीक आहे, आपलं एका जन्माचा आपण जेवढी काय हे करतो, काही लोक करतात तेवढा आणि तेवढाच पुरता विचार करतात. माझ्या पोराला चांगली नोकरी लागली पाहिजे, बाबांकडे येऊन गाराणे गातात, लग्न झालं पाहिजे किंवा कुठंतरी विहिरीला पाणी लागलं पाहिजे, शेतामध्ये काहीतरी चांगलं पीक आलं पाहिजे. एका जन्माचा विचार हा माणसाचा विचार आहे. पुढचा जो विचार आहे तो जन्मोजन्मीचा विचार आहे. बघा जन्मोजन्मीचा विचार आहे, विचारच आहे पण कसा आहे? जन्मोजन्मीचा विचार आहे. आता हा जन्मोजन्मीचा विचार म्हणजे किती जन्माचा असेल? 1 जन्म, 2 जन्म, 10 जन्म, 20 जन्म, 50 जन्म, 100 जन्म. आणि इकडे किती सांगितले? 84 लक्ष योनी. बरं मी म्हणतो 84 लक्ष योनीचा विचार केला, परंतु परत एक एक योनी, कोटी कोटी फेरा आला. एवढा जरी विचार केला तरी पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. म्हणजे हा पण विचार बाजूला झाला. हा विचार कोणाचा आहे? मुमुक्षेचा विचार आहे. आणि चौथा विचार सांगितलाय तो कायमचा, म्हणजे मी अखंड ब्रह्म आहे, हा कायमचा विचार आहे. पहिला विचार कुठला? पशुचा विचार. दुसरा विचार कुठला? माणसाचा विचार. तिसरा विचार कुठला? मुमुक्षेचा विचार. आणि चौथा विचार कुठला? मुक्ताचा विचार, म्हणजे संतांचा विचार, परब्रह्माचा विचार, कायमचा विचार. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसत होतो? ज्याने त्याने आपापल्याला माप लावून घ्या आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतोय बघा. पशु पक्षून आपल्याला सुरुवात करायची, नंतर एका जन्माचा विचार, एका नंतर जन्मोजन्मीचा विचार आणि आपल्याला ह्या पुढचा कायमच्या विचारापर्यंत आपल्याला आणलेले बाबांनी. मागचे सगळेच्या सगळे विचार बाद केलेले आहेत. आता याच्यापेक्षा अजून पुढची एक स्टेज आहे. इंद्रियांवरती विचार करतो. मागचा विचार म्हणजे कुठला विचार? जो फक्त इंद्रियांनाच मानतो, इंद्रियांची इच्छा तृप्त करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. त्या कुठला विचार म्हटलंय? 4 वागचा विचार म्हटलेला आहे. म्हणजे तो देव मानत नाही, पाप पुण्य मानत नाही, जन्म मरण मानत नाही, सुख दुःख याच्या पलीकडे काय आहे याच्या पलीकडे तो मानत नाही, देवाला मानत नाही, फक्त आत्ताच्या पुरताच विचार करतो. त्या विचाराला काय म्हटलंय? 4 वागचा विचार. हा 4 वागचा विचार. दुसरा विचार कुठला आहे? याज्ञिकचा विचार. म्हणजे यज्ञ, हवन, पूजा, पाठ, तीर्थयात्रा, दंडन, मुंडन, पंचाग्नी, साधन वगैरे जे काही येत राहतंय हे करून त्याला पुढचं काही प्राप्त करायचंय. ह्या विचाराला काय म्हटलेलं आहे? याज्ञिकचा विचार. त्याच्या पुढचा जो विचार आहे तो योग्याचा विचार आहे. आता योग्याचा विचार कसा आहे? आता तो योग कोणाला सांगतो? संतांनी सांगितलेला योग आणि यांनी स्वतःच्या मनाने विचाराने तयार केलेला योग. हा स्वतः शरीरालाच ब्रह्म म्हणतोय आणि म्हणून त्याचेच चोचले पुरवण्यासाठी प्रयत्न करत राहतो. याला तो योग म्हणतात. म्हणजे शरीर तंदुरुस्त राहायचं पाहिजे, मग त्यासाठी काहीतरी प्राणायाम करा, खाण्यात पिण्यात लक्ष द्या, व्यायाम करा किंवा अजून काहीतरी त्यासाठी उपाययोजना करा. शरीराला आत्मा म्हणतोय तो, शरीराला आत्मा म्हणतोय.
आणि जो चौथा विचार जो आहे तो मात्र संतांचा विचार आहे. पहिला विचार आहे हा जीवाचा विचार आहे. दुसरा विचार जो आहे तो माणसाचा विचार आहे. तिसरा जो विचार आहे तो मात्र आत्म्यासंबंधी विचार आहे. पण तो आत्मा म्हणतोय कशाला? शरीराला आत्मा म्हणतोय. आत्मा जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. संतांनी सांगितलेला योग आणि याचा योग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा योग म्हणजे कुठला? एक बाबांनी सांगितले संन्यास योग. म्हणजे ह्या योगातून कुठल्या योगात जायचे? संन्यास म्हणजे काय? तोडायचं. आणि योग म्हणजे जोडायचं. कशाशी जोडायचं आणि कशाशी तोडायचं? तर कर्माशी संबंध तोडायचा आणि परब्रह्माशी सद्गुरूशी संबंध जोडायचा. याला काय म्हटलंय? संन्यास योग. हा योगाचा मात्र ते विचार करत नाहीत. ते शरीरापुरता असणाऱ्या विचाराचा विचार करत राहतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? तो योग. म्हणजे हा पण विचार बाद झाला पाहिजे. शरीरासंबंधीचा विचार बाद झाला पाहिजे. याज्ञिकचा विचार बाद झाला पाहिजे. चार्वाकचा विचार बाद झाला पाहिजे. योग्याचा विचार बाद झाला पाहिजे. एका जन्माचा विचार बाद झाला पाहिजे. त्याच्यानंतर एका वेळचा विचार बाद झाला पाहिजे. जन्मोजन्मीचा विचार बाद झाला पाहिजे. ह्या सगळ्या विचारातून आपल्याला बाहेर काढायचंय. आणि जो शेवटचा विचार आहे आणि मुख्य विचार आहे तो म्हणजे संतांचा विचार. आणि संतांचा विचार आहे तो मात्र कायमचा विचार आहे. मी ब्रह्म आहे हा कायमचा विचार आहे. आणि ह्या विचारावर जो घेऊन जातो, ह्या विचारावर जो स्थिर करतो, ह्या विचारावर जो अनुभूती आणून देतो ते परब्रह्म, ते सद्गुरु. आणि त्या सद्गुरूला वंदन करण्यासाठी म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. 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 धरावे ते पाय आली आली. धरावे ते पाय आली आली. आपणा सारिखे गरजेलात काळ. आपणा सारिखे गरजेलात काळ. धरावे ते पाय आली आली. धरावे ते पाय आली आली. आपणा सारिखे गरजेलात काळ. आपणा सारिखे गरजेलात काळ. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. धरावे ते पाय आधी आधी. ह्या संतांच्या विचारावर जायचं असेल, कायमच्या विचारावर जायचं असेल, मी ब्रह्म आहे ह्या विचारावर जर स्थिर व्हायचं असेल तर सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. धरावे ते पाय आधी आधी. आणि जर थोडीशी गडबड झाली तर बघा कसं होत राहतंय. एक चुकीचा विचार जर आला तर माणसाचं पतन कसं होतं बघा. बाबाने एक छान उदाहरण सांगितलेलं आहे, माहित असणार तुम्हा सर्व लोकांना. जमदाग्नी ऋषी आणि रेणुका मातेचं. रेणुका माता राजकन्या होती आणि राजकन्या असल्यानंतर त्यांचा विवाह जमदाग्नी ऋषींबरोबर झाला. आणि त्या जमदाग्नी ऋषींबरोबर झाल्यानंतर त्यांचं पतिव्रता व्रत एवढं वाढत गेलं की त्यांचे ज्या आश्रमाची सेवा करताना, त्यांच्या पतीची सेवा करत असताना त्यांचं सामर्थ्य किती वाढलं. आपण पाण्याला जातो घागर घेऊन, महिला जातात पाण्याला घागर घेऊन. त्यावेळेला घागर कशी असेल? वाळूमध्ये जायचं आणि त्या वाळूची घागर बनवायची. वाळूतून पाणी गळतं ना, पण तरी सुद्धा त्या सामर्थ्यावरती वाळूची घागर बनवायचे आणि त्या घागरीतून पाणी घेऊन यायचे. आणि त्याच्याबरोबर खाली चुंबळ काय असायची? नाग सापाची चुंबळ असायची. एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य तयार झालं. आणि असाच एकदा नदीवरती गेला असताना त्या ठिकाणी एक राजा आलेला होता आणि तो आपल्या पत्नीसोबत जलक्रीडा करत होता. आणि त्या जलक्रीडा करत असताना त्यांनी पाहिलं. कोणी? रेणुका मातेनं. आणि पाहिल्यानंतर तिच्या सुद्धा मनामध्ये विचार आला, मी सुद्धा राजकन्या होते आणि जर माझ्या सुद्धा एखाद्या राजाबरोबर जर लग्न झालं असतं तर मी सुद्धा अशी जलक्रीडा केली असती.
एवढा विचार आला, तो विचार निघून गेला. त्या विचारावर त्या स्थिर राहिल्या नाही, त्याचा परत कधीही त्यांनी विचार केलेला नाही. परंतु त्या एका विचाराचा परिणाम काय झाला, त्या घागरीला भोकं पडली, त्यातील पाणी गळून गेलं. नाक साफ होता, तो नाक साफ सुद्धा निघून गेला आणि त्यांच्या अंगाला दुर्गंधी सुटली रेणुका मातेच्या. एक छोटासा विचार फक्त क्षणिक आला आणि क्षणात निघून गेला. त्याने काय झालं, त्यांचं पतिव्रता व्रत निघून गेल्यासारखं झालं. जेव्हा ते आश्रमामध्ये आले त्यावेळेला पाहिलं की हिच्या अंगातून दुर्गंधी येते. त्यावेळेला त्या जमदाग्नी ऋषींनी पाहिलं हा कशाचा परिणाम आहे. त्यावेळेला त्यांनी जाणवलं आणि जाणवल्याच्या नंतर त्यांनी आज्ञा केली आपल्या मुलांना, हिच्याकडून असा अपराध घडलेला आहे म्हणून हिला शिक्षा दिली पाहिजे आणि शिक्षा म्हणून हिचा शिरच्छेद करा. मुलांना आज्ञा दिली. 3 मुलांनी सांगितलं आम्ही काय आज्ञा मानणार नाही. वडिलांची आज्ञा मानली नाही. बाबांनी छान त्यासाठी पाठीमागे एक दृष्टांत म्हणजे एक सिद्धांत प्रकट केलेला आहे. आनंदाच्या भरामध्ये कोणालाही वचन देऊ नका. आनंदाच्या भरामध्ये कोणालाही वचन देऊ नका. थोड्या दिवसापूर्वी आलेला मेसेज होता त्याच्यावरती बघा. परंतु त्यानंतर ह्या मुलांनी ती आज्ञा मानली नाही. वडिलांची आज्ञा न मानणं म्हणजे सुद्धा पातक दोष. आपल्याला निर्दोष राहायचंय, आपलं त्याच्यावरती चाललेले दोष लागला. मग त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मुलगा तो परशुराम आले आणि परशुरामांनी विचारलं, त्यांची योग साधना करून आले होते किंवा तपश्चर्या करून आले होते आणि वडिलांना भेटल्यानंतर वडील बोलले की मी असा असा आलेलो आहे आणि हे आहे म्हणे. ठीक आहे, खूप आनंद झाला मला तू आलाय तर, पण तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे पाहून तुमचा एवढा चेहरा निस्तेज का झालेला आहे. मी आल्यानंतर तुम्हाला खुशी व्हायला पाहिजे होती, तुम्ही खुशी का झालेली नाही, तुम्ही एवढं निस्तेज का आहात. तेव्हा त्याने सांगितलं की एक अशी अशी घटना घडलेली पण कोणाबद्दल घडलेली हे सांगितलेलं नाही आणि मी माझ्या मुलांना आदेश दिला परंतु त्यांनी कोणीही तो आदेश मानलेला नाही. तेव्हा परशुरामांनी दिलं की तुमचा जो काही आदेश असेल तो मी मान्य करेल, कुठलाही प्रश्न न विचारता. त्याने म्हणे चल आश्रमामध्ये घेऊन गेले आणि उभी केली की तुझी आई आहे आणि हिचा तुला शिरच्छेद करायचा आहे. यांनी वचन दिलं, काही न विचार करता वचन दिलं. परिणाम काय झाला, आईचा शिरच्छेद करणे. आता आईचा शिरच्छेद करणे योग्य का अयोग्य, पाप का पुण्य? पाप. आता यांनी वचन दिले, वचन पाळणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. शेवटी त्यांनी आईचा शिरच्छेद केला. आईचा शिरच्छेद केला म्हणून जमदग्नी ऋषी खूप खुश झाले आणि म्हणाले 2 वर मग माझ्याकडे. आता मी खूप खुश झालेलो आहे. नाही म्हणे काय नाही काही पण मागतो. ठीक आहे म्हणे 2 वर मागतो, मी तुला आत्ताच वचन देतो. म्हणे माझ्या आईला जिवंत करा, जिला मारलं होतं तिला जिवंत करा आणि दुसरा जो तुमच्याकडे क्रोध आलेला होता तो क्रोध तुम्ही कायमचा घालवा. शेवटी त्यांनी जिवंत केलं. म्हणजे इथं काय झालं, एक चुकीचा विचार आल्याच्यामुळे काय झालं, पतिव्रता तिचं व्रत भ्रष्ट झालं आणि दुसरं अगदी आनंदामध्ये अगदी खुशीमध्ये कोणाला काहीतरी वचन दिलं, परिणाम काय झाला हे पण गोत्यात आले ते पण गोत्यात आले. म्हणून एक छोटासा विचार जर येऊन त्यांचं पतिव्रता व्रत जर भ्रष्ट होत असेल तर असे आपल्या मनामध्ये किती वेळा आणि किती विचार येऊन गेलेले असतील जे आपल्याला निर्दोष ठेवू शकतात का. कितीतरी वाईट विचार, दुर्बुद्ध विचार असे कितीतरी आपल्या मनामध्ये येऊन गेलेले असतात आणि ह्या विचारापासून मला कोण सोडविल, ते सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणे. मला कोण सोडविल हे असे विचार आल्याच्या नंतर मग तिथे सद्गुरु वाचवणे सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि जर त्यांना पाय धरले तर काय होतं आणि नाही धरले तर काय होत राहतं. बघा आपण सगळेजण मरणार आहोत, कधी ना कधी मरणार आहोतच, बरोबर आहे. मेल्यानंतर आपल्या शरीराची काय होणार, जर जाळलं तर राख होईल आणि समजा जर नाही जाळलं तर काय होईल, कुत्रे मांजर कावळे गिधाडे कोणतरी खातील. जर राख आग्नीनं खाल्लं तर काय होईल, राख होईल. गिधाड कुत्रे मांजरे कावळे यांनी खाल्लं तर काय होईल, विष्ठा होईल. आणि त्यांनी नाही खाल्लं तर कृमी कीटक खाणार. म्हणजे शेवटी हा देह कसा ना कसा संपवणार. ह्या देहाला आपण किती महत्व देतो. जे कृमी कीटकाचा सांधा वर रव रव दुर्गा शिवंत
जरी शरीर असेल, जरी अपवित्र शरीर असेल, परंतु जर त्यांना संत चरणाचा रज थोडासा जरी लागला तरी सुद्धा ते शरीर कसं होतं, पवित्र होतं. मग म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. ह्या अपवित्र देहाला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आता ते पवित्र झाल्याच्या नंतर पुढे परिणाम काय होत राहतो बघा. गीतेमध्ये ज्ञानाला अग्नी म्हटलेलं आहे. काय गीतेमध्ये ज्ञानाला काय म्हटलंय, अग्नी म्हटलेलं आहे. आता आपण सकाळी सगळ्यांनी आंघोळ केली. का बरं आंघोळ केली, काहीतरी जळमट आला असेल, कुठेतरी मळ आला असेल किंवा कुठेतरी मलिन झाला असेल म्हणून आंघोळ केली. मग उद्या परत करणार की नाही करणार, करणार. का बरं, पुन्हा मलिनता आली, मग परवा दिवशी करणार की नाही करणार, करणार. म्हणजे जरी पाण्याने मलिनता जाते परंतु ती गेलेली मलिनता पुन्हा येऊ शकते. लक्षात आलं, पाण्याने मलिनता जाते. मग तसंच अग्नीचं सुद्धा कार्य आहे आणि पाण्याचं सुद्धा कार्य आहे. पाणी सुद्धा मलिनता घालवतं. अनेक कार्य आहेत पाण्याची आणि अग्नीची, त्याच्यापैकी एक कार्य म्हणजे पाणी सुद्धा मलिनता घालवतं आणि अग्नी सुद्धा मलिनता घालवतं. आता जर जे कपडे, आता समजा कपड्यावरती डाग पडला आणि हे डाग पडलेलं कपडा आपण जर धुतला तर परत त्याला डाग पडत नाही का, मग परत का कपडे धुतो, म्हणजे मळतात म्हणजे पुन्हा धुतो. म्हणजे एकदा मळालेलं पुन्हा धुता येतं आणि धुतलेल्या याच्यावर पुन्हा मलिनता येते. पाण्यामध्ये हा थोडासा एक कमीपणा म्हणूया आपण, तेवढं थोडं कमतरता आहे. पण तोच जर कपडा जर अग्नीमध्ये टाकला तर ज्याच्यावर डाग पडला आहे ते सगळं निघून जाणार. एवढं अग्नीमध्ये सामर्थ्य आहे. काय, अग्नीमध्ये सामर्थ्य आहे. आता आपल्या अंतकरणावर, आपल्या चित्तावर, आपल्या बुद्धीवर किती मलिनता आली होती, आता ही कशाने धुवायची. म्हणजे निर्दोष राहणं किंवा पाप पुण्याचा विचार येणं किंवा काहीतरी वाईट विचार येणं, हे कशाचा परिणाम, मल विक्षेप आवरण येणं कशाचा परिणाम आहे. अंतकरण कुठंतरी अपवित्र झालेलं होतं, त्याच्या मलिनता आलेली होती आणि मलिनता घालवायची. मग वाऱ्या करून मलिनता जाणार आहे. मग हे इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी ही याच्यावरची मलिनता घालू शकत नाही, ते फक्त सद्गुरूच घालवू शकतात. म्हणून ही आलेली मलिनता घालवायची. म्हणून कुठे गेलं पाहिजे, भट्टीत गेलं पाहिजे, अग्नीमध्ये गेलं पाहिजे. आता अग्नी म्हणजे खरोखर अग्नीत उडी मारायची नाहीये, ही ज्ञानाग्नी पेटवलेली आहे. हे संत विचारांचा अग्नी इथे पेटलेला आहे. आणि या संत विचारामध्ये आल्याच्या नंतर मनामध्ये असलेले मल विक्षेप आवरण दोष सगळेच्या सगळे जातात. कसे जातात बघा. एक उदाहरण बाबांनी खूप छान उदाहरण दिलेलं आहे. पानपट्टीचे दुकान असतात, पुरुष मंडळींना माहित असणार आहेत, महिलांना कदाचित माहित असतील, माहित नाही. आपण पानपट्टीची दुकानं असतात. पानपट्टीच्या दुकानावर काय काय भेटतं, यांनी काही सकाळी खून करून दाखवली अशी काहीतरी, असं काहीतरी भेटतंय. बिडी काडी भेटते तिथे, बिडी सिगारेट म्हणतो, बोलूया आपण त्याच्यावरतीच बोलायचे म्हटल्यानंतर भेटते. अगोदर त्या ठिकाणी असं ते का आपलं जमत नाही ना, अजून प्रॅक्टिस नाही ना. काय त्या ठिकाणी भेटते, काय भेटते, बिडी भेटते. आणि ती बिडी पेटवण्यासाठी काय असतंय, लायटर असतोय. अगोदरच्या याच्यामध्ये तिथं लायटर नसून एक सुंबाची वात केलेली असायची आणि ती पेटलेली असायची. काय, सुंबाची वात असायची आणि ती पेटलेली असायची. ज्याला जायचंय त्याने ती बिडी त्याला त्या वातीला लावायची आणि बिडी ओढत जायचं. आता ही झाली बिडी. आता थोडस आपण आपल्याकडे येऊया. तसं ही ज्ञानाग्नी म्हणजे हे संत विचारांची अग्नी, ज्ञानाग्नी, ही ब्रह्माग्नी ह्या ठिकाणी पेटलेली आहे. आणि ह्या नामाला ही शरीर रूपी बिडी लावायची. ही शरीर रूपी बिडी त्याला लावायची. जशी जशी बिडी त्याला पेटत जाईल तस तसं काय होत राहील, बिडी जळत जाईल. बिडी जळत मागे येत राहणार. आणि जेव्हा बिडी पूर्ण जळणार त्यावेळेला ती बिडी म्हणून राहील का, नाही राहणार. पण काही बिडी अशा असतात त्याला पेटतच नाहीत. पेटवणारा दमतो पण बिडी पेटत नाही. घेतला असेल ज्याने बिडी पेटवली असेल त्याने अनुभव घेतला असणार, ज्याने सिगारेट पेटवली असेल त्याला अनुभव आहे. कमीत कमी आपण पाहिलेलं तरी असणार आहे. कधी बिड्या पेटत नाही किंवा कधी रस्त्यावर पडलेल्या पाहतो. का बरं बिडी पेटत नसेल. तसं काही जण येतात
पण नाम त्यांना चिटकूनच घेत नाहीये किंवा हे नामाला चिटकायलाच जात नाहीये. मग यांची बिडी पेटणारच कशी? आणि जर बिडी पेटलीच नाही तर ती कशी संपत जाणार? म्हणजे हा देह, हा देहामध्ये असलेला देहभाव हा जसा जसा जळत जाईल तसा तसा तो फक्त आत्मभाव शिल्लक राहणार आहे. बिडी जळाली पाहिजे. जर बिडी जळालीच नाही तर दोष बिडीमध्ये आहे का वातीमध्ये आहे? बिडीमध्ये दोष आहे, वातीमध्ये दोष नाही, त्या सुंबामध्ये दोष नाही, त्या बिडीमध्ये दोष आहे. मग जर काही बिड्या येत असतील, काही बिड्या पेटतच नसतील, काही बिड्या पेटून घ्यायलाच मागत नसतील, अग्नीजवळ जायला मागतच नसतील, तर दोष बिडीचा का दोष नामाचा? बिडीचा दोष आहे. मग माझ्यामध्ये काय दोष आहे याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. ज्याने नाम घेतलं नाही त्याने आत्मपरीक्षण करा. नामाला बिडी लावा. शरीर भाव ऑटोमॅटिक जळत जाईल. जसा जसा शरीर भाव जळत जाईल तसा तसा आनंद भेटायला लागेल. जसा जसा आनंद भेटायला लागेल तसा समजायचं माझा देह भाव जळाला आहे. तुका म्हणे आम्ही झालो आपले रूप लागोने पाप पुण्य अंगा. तो कामाने आम्ही, तो कामाने आम्ही झालो आम्ही रूप, झालो आम्ही रूप, झालो आम्ही रूप. तो कामाने आम्ही, तो कामाने आम्ही, तो कामाने आम्ही झालो आम्ही रूप, झालो आम्ही पाप पुण्या लागून पाप पुण्या लागून पाप पुण्या सर्व दुःख झालो, सर्व दुःख झालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व दुःख झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागून येते पाप पुण्य अंगा. पाप पुण्य अंगाला सुद्धा लागून देत नाहीत. ह्या स्थितीला त्यांनी आपल्याला आणलेलं आहे. आपला विषय चालला होता बिडीचा. बिडी जळत जळत चाललेली आहे. जसा जसा शरीर भाव जळत जाईल तसा तसा आनंद वाढायला लागेल. जर आनंद वाढत असेल तर याचा अर्थ शरीर भाव जळालेला आहे. आणि जर आनंद वाढत नसेल तर याचा अर्थ आपली बिडी अजून थोडीशी बरीच शिल्लक आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांच्या चरणाशी जर राहिलो, या सत्संगामध्ये राहिलो, त्या वैष्णव मेळाव्यामध्ये राहिलो, ह्या त्यांच्या सहवासात राहिलो तर आपली ही शरीराचा जो भाव आहे तो भाव जळत जात राहणार आहे. आणि जसा जसा जळत जाईल तसा तसा मग मात्र आनंद भेटत राहणार आहे. पण कधी कधी काही बिड्या जळत नाही. आता महिला बघा, कधी कधी हरभऱ्याची भाजी बनवतात आणि हरभऱ्याची भाजी बनवताना काय करतात? तो हरभरे रात्री भिजायला घालतात आणि भिजायला घातल्यानंतर त्यातले काही हरभरे मात्र भिजतच नाहीयेत. त्याला काय म्हणतात?
काय म्हणतात कुचीर, चुकर, चुकर कुचीर, तसे काही कुचीर असतात, चुकर असतात का त्यांना हे पचत नाही, नाम पचत नाही, नामाबरोबर जायला मागत नाहीत, हे कुचीर आहेत. आता ही बिडी पेटली, परिणाम काय झाला? आता आपण सगळे बिडी आहोत असं थोडा वेळ समजूया. आता ही शरीर रूपी बिडी नामाला लागली, संतांना लागली, त्यांच्या चरणाशी लागली. परिणाम काहीतरी दिसला पाहिजे ना, बिडी विझत चाललेली आहे. जर परिणाम दिसत असेल तर बिडी पेटत चाललेली आहे, आणि बिडी विजली असेल तर पेटवून घ्या. बाबा सांगतात भाऊ जाताना तुझा दिवा विजेल, तू पेटव आणि मग पुढे जा. बिडी विजलेली आहे कशावरून? बाबाने एक छान उदाहरण अजून परत दिलेलं आहे बघा. म्हणजे नरेंद्र मोदींना बरेच लोक शिव्या देतात, आणि एका पत्रकाराने त्यांना विचारलं की तुम्ही एवढ्या शिव्या त्याला प्रत्युत्तर का देत नाहीत? तेव्हा ते सांगतात की नाही, मी त्या शिव्या पचवतो, आणि त्या शिव्या पचवल्या की माझ्यामध्ये सामर्थ्य वाढतं, माझी सहनशीलता वाढते, माझं अजून त्याच्यामध्ये ताकद येत राहते. आता आपण आपल्याकडे थोडं येऊया. आपल्याला जर कोणी आपले दोष दाखवले, आपल्यावर काही आरोप केले, आपल्याला काही शिव्या दिल्या, तर आपण प्रत्युत्तर देतो का शांत राहतो? लगेच प्रत्युत्तर. आर केलं का लगेच कार, आग म्हटले का काग, असं म्हटलं का तसं काय? परिणाम कशाचा आहे? जर बिडी जळत चालली असेल तर त्याला तो प्रत्युत्तर देणार नाही, आणि जर प्रत्युत्तर द्यायला गेला तर त्याचं अवधान गळून बसतंय. माऊली सकाळी पुणे ओवी घेते, तरी अवधान ऐकले दीजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आणि इथे जर प्रत्युत्तर द्यायला गेलो तर अवधान गळून पडतं. आणि म्हणून सहनशीलता वाढवा. जेवढी जास्त सहनशीलता तेवढं ते नाम मुरालय, तेवढी ती तुमची बिडी जळत 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 चाललेली आहे. आणि जशी जशी ती जळत जाईल ती बिडी नाहीशी होईल. त्या वेळेला म्हणतोय तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, तुका आपणा सारिखे, आपण सारिखे करीते ताताळ, 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 आपण सारिखे करीते ताताळ. काही काय वेळ तया लागे, काही काळ वेळ तया लागे, काही काळ वेळ तया लागे, काही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, काही काळ वेळ तया लागे, काही काळ वेळ तया लागे. आपण सारिखे करीते ताताळ, 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 आपण सारिखे करीते ताताळ. आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागे. चिंतनाला बसल्याच्या नंतर, अनुग्रह दिल्याच्या नंतर लगेच ते आपल्यासारखं करत राहतात. मी सुद्धा ब्रह्म आहे, तू सुद्धा ब्रह्म आहे, तू सुद्धा या विचारावर ये, या विचारावर स्थिर हो. आपणा सारिखे करीती तात्काळ. ह्या विचाराने जर चालला, संतांच्या विचाराने जर चालला, तर तुला कुठलाच काही बाधा होणार नाही. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आणि जर कोणी स्वतःला गुरु म्हणून घेत असेल आणि अनुग्रह देण्यासाठी एका विशिष्ट मुहूर्ताची वाट पाहत असेल तर तो गुरु म्हणून नाही. त्याला ठिकाणी कुठेतरी काळ आणि वेळाची वाट पाहतोय तो. या ठिकाणी मात्र कुठल्या काळाची आणि वेळेची वाट पाहत नाहीत. आपणासारखे करीती तात्काळ. बघा पुढं अजून परिणाम काय सांगितलेला आहे. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. आता आपल्या शंका काय आहेत आणि त्यांचा महिमा कसा आहे बघा. बाबांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे भगवत भावामध्ये. काळी घार आणि पांढरी घार वाचलेला असणारे सगळ्यांनी, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी वाचा, आणि वाचलं असेल तर त्याच्यावरती आपण परत थोडीशी रिव्हिजन करूया. काळी घार आणि पांढरी घार. काळी घार पण आहे आणि पांढरी घार आहे. काळी घार म्हणजे एक जण असाच असतोय, लग्न झालेला असतोय, बायको असते
आणि घरात प्रॉपर्टी वगैरे सर्व काय असतं, मुलं बाळ असतात, पैसे अडका सगळा असतो, तरी पण वाळत चाललेला असतो. आणि त्याचा मित्र विचारतो, का रे तू एवढा का टेन्शन मध्ये, एवढा का वाळत चाललाय? काय नाही म्हणे, जरा घरात बायकोचा प्रॉब्लेम. म्हणे काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे, ती बायको म्हणते तुला चेटकी नाही ती, आणि म्हणते तुझा कुत्राच करी, तुझा मांजर करी, तुझा उंदीर करी, तुझा गाढव करी. कोण? बायको. कोणाला म्हणते? नवऱ्याला म्हणते. बघा तू म्हणे त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय. आता आपल्या घरामध्ये नाही केलं तर, हो तुम्हाला एवढं कळत नाही का? वाक्य ऐकायला येतात म्हणजे आपल्याला सुद्धा जर हा विषय समजून नाही घेतला, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात टाकणार कोण? हा, अजून पुढे सांगतो त्याचं, बघा त्याच्यावरती अजून नंतर काय होतंय का काय. चेटकीन, तू म्हणे चेटकीन असते आणि ती तुला म्हणते, मला म्हणते की तुझं असं करीत तसं. बरं म्हणे ठीक आहे, आपण एक काम करूया की त्याच्यावरती माझा एक उपाय आहे, त्यासाठी माझ्याबरोबर सर आपण दुसरीकडे जाऊया आणि उपाय करूया. म्हणे ठीक आहे चालेल. गेला म्हणे, मग ह्या ठिकाणी एक दुसरी स्त्री होती, त्याच्याकडे गेला आणि तिला सांगितलं, हो मी तुझी जी शंका आहे, तुझी जी समस्या आहे, तुझा जो दोष आहे तो मी घालवेल, परंतु त्यासाठी एक माझी अट आहे, माझ्याबरोबर तुला लग्न करून घ्यावं लागणार. बर म्हणे ठीक आहे चालेल, पण ही मरेल का? हो म्हणे 100% मरणार. बर म्हणे मी सांगतो तसं करायचं. काय? एक अगोदर मंत्रून काठी दिली आणि म्हणे एक मंत्रून परत तांदूळ पण दिले. म्हणे जेव्हा मी घरात येईल त्यावेळेला पहिली घार म्हणजे पहिली बायको आणि मी आल्याच्या नंतर आम्हा दोघींचं भांडण होईल. भांडण झाल्यानंतर ती पहिली जी आहे ती काळी घार होईल आणि मी होईल ती पांढरी घार होईल. मग आमच्यामध्ये दोघांमध्ये झटापटी होईल. झटापटी झाल्याच्या नंतर मी त्या काळी घारीला मारून टाकायचं, किंवा त्यासाठी मी तुला काठी देते, त्या काठी त्या घारीच्या डोक्यात मारायची. ती डोक्यात मारली की ती काळी घार मरून जाईल आणि मग मी एकटी शिल्लक राहील. आणि एकटी शिल्लक राहिल्यानंतर जे मंतरलेले तांदूळ आहेत ते माझ्यावरती टाकायचे आणि मी पुन्हा माणसाच्या रूपात येईल. बर म्हणे ठीक आहे. हा नंतर मग म्हणे ठीक आहे. हा गेला घरी, ती बाई पण आली आणि आल्याच्या नंतर तिनं पाहिलं ही आली कोणतरी, म्हणून ही काळी घार झाली आणि ती नवीन आलेली पांढरी घार झाली. यांची झटापटी चालू झाल्या. मग याने ती मंतरलेली काठी त्या काळ्या घारीच्या डोक्यामध्ये मारली पहिलीच्या, आणि ती आमोल इकडे का असं पहिलीच्या. मग ती पहिली घार मेली. मग आता हा ते मंतरलेले तांदूळ दुसऱ्या घारीवर टाकणार होता, तेवढा तो मित्र म्हणाला, अरे पहिली घार जर कमी ताकदवान असून सुद्धा तुला जर एवढा त्रास देत होते आणि ही जर दुसरी घार त्याच्यापेक्षा भारी आहे आणि हिला जर तू परत माणसाच्या रूपात आणलं तर तुझं काय काय करेल? त्यापेक्षा एक काम कर, हिला सुद्धा तू मारून टाक. त्याने ते केलं म्हणजे काळी घार पण मेली आणि पांढरी घार पण मेली. काळी घार म्हणजे प्रपंच आणि पांढरी घार म्हणजे परमार्थ. आपला प्रपंच सुटत नाही. बाकीच्या ठिकाणी सांगतात माझी एक गाडीचे 2 गाडी होऊ द्या, म्हणजे त्यांचा प्रपंच वाढवण्यासाठी बाकीच्या बाहेरच्या जगामध्ये प्रयत्न चालू आहेत, असे त्यांचे गुरु आहेत. काही ठिकाणी परमार्थ कसा घालवायचा याची रीत नाहीये, म्हणजे प्रपंच सुद्धा बाद झाला पाहिजे आणि परमार्थातून सुद्धा बाजूला निघलं पाहिजे. आणि ही ज्या ठिकाणी रीत आहे ते सद्गुरु महात्म्य आहेत. ही त्यांची ती किमया आहे, हे त्यांचं ते महात्म्य आहे. सद्गुरूंचं महात्म्य कसं आहे बघा. त्याच्यानंतर अजून जर महात्म्य सांगायचं म्हटलं तर बाबाने अजून एक आता त्या दिवशी तुम्हाला अजून ऐकायला भेटणार आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान मी एवढंच फक्त सांगतो आणि त्याच्यामध्ये मग ते तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण तुम्ही ते ऐकण्यासाठी परत इथे येऊन बसलं पाहिजे आणि मग ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल परोक्ष ज्ञान काय, अपरोक्ष ज्ञान काय, ते कोण देतं आणि संतांची महती काय आहे ते. अजून पुढे जर विचार करायचं जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यात जास्त भीती आणि सगळ्यात जास्त बलवान कोण आहे ह्या जगाचा विचार करायचं म्हटलं तर, जगाचा विश्वाचा विचार करायचं म्हटलं तर सगळ्यात बलवान कोण आहे? सगळ्यात बलवान पृथ्वीवरचा विचार करायचा म्हटलं आपण अमेरिका, रशिया, जपान वगैरे बोलतो. याच्यापेक्षा पुढे गेलं तर सूर्य वगैरे बोलतो. सूर्याचा प्रकाश, मी जाणीवपूर्वक सांगतोय, सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात आणि त्या एका सेकंदाला प्रकाशाची गती आहे 3 लाख किलोमीटर. किती? प्रकाशाची गती
एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहेत. असे सूर्यापासून तयार झालेला प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात. म्हणून तुम्ही मोजा किती अंतर येते. तेच आपल्या सूर्यमालेतील प्लुटो पर्यंत जाण्यासाठी 1.5 वर्ष लागतात, गुणिले 3 लाख. आणि असे कितीतरी अनंत ग्रह, अनंत तारे आकाशामध्ये असलेले आणि अनंत तारे ज्याच्यामध्ये सामावलेले आहे, त्या सगळ्यांच्यावर ज्याची सत्ता आहे तो काळ. ह्या काळाच्या उदरामध्ये कितीतरी ग्रह आले, तारे आले, देव आले, देवता आले, किती ऋषी मुनी आले, काय काय सगळेच्या सगळे आले आणि सगळेच्या सगळे काळाच्या उदरामध्ये पुन्हा गडप झाले. आपण सुद्धा गडप झालो असतो जर संतांना शरण गेलो नसतो तर. मग जर संतांना शरण गेलो तर आपल्याला काळावर विजय मिळवायचा आहे, काळाला हरवायचं नाही. आपल्याच्याने काळ हरणार नाही, पण काळावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आता काळावर विजय कसा मिळवायचा, अगोदर एक थोडा वडावळापूर्वी सांगितलं. जर आपण अखंड आनंदामध्ये असू तर याचा अर्थ आपण अखंडपणे त्या काळावर विजय मिळवलेला आहे. अखंडपणे आनंदी असू तर. आणि जर कुठंतरी ती बिडी विझलेली असेल, कुठेतरी शंका असेल, पंतू असेल, तर काळाने आपल्यावर विजय मिळवलेला आहे. मग जर संतांच्या सहवासामध्ये राहिलो त्या काळावर सुद्धा विजय मिळवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. आणि असे असणारी संत, त्यांना जर शरण गेलो, त्यांच्या उदरामध्ये जर राहिलो तर मग मात्र तो काळ करू न शके बंद. त्या काळाचं सुद्धा तुमच्या पुढे काही चालत नाही. एवढं सामर्थ्य कोणाचं आहे? ह्या अखंड विश्वावर ज्याचं सामर्थ्य आहे तो काळ. आणि त्या अशा अखंड काळावरती असलेलं सामर्थ्य त्या परब्रह्माचं, त्या सद्गुरूचं, त्या विश्वात्मके देवेचं, त्या बाबांचं, श्रीपाद बाबांचं आहे. आणि अशांना आपल्याला शरण जायचंय. आपल्याला अजून भीती कशाची आहे? फार तर प्रारब्धाची भीती आहे. अगोदर आपल्याला प्रारब्ध आपल्याला हैराण करते. प्रारब्ध जे भोगायला येते काही ना काही करताना आपल्याला हैराण करते, पण आपण हरलेलो नाहीये. कारण आपण त्यांचा, संतांचा आश्रय घेतलेला आहे. म्हणून त्या काळावरती आपण विजय मिळवलेला आहे. काळ आपल्या पुढं हरला कोणामुळे? त्या महात्म्यामुळं, त्या परब्रह्मामुळं, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्यामुळं. आणि तो काळ हरलेला आहे. अशा काळाला हरवण्याचं सामर्थ्य त्या माझ्या परमात्म्यामध्ये आहे. त्या परमात्म्याचं जर अंगसंग झाला, जसा लोहाचा अंगसंग झाल्याच्या नंतर परिसाशी, त्या परिसामध्ये असणार सामर्थ्य त्या लोखंडामध्ये एवढं परिवर्तन करतं की त्याला सोनं बनवतं. कोणाला सोनं बनवतं? लोखंडाला सोनं बनवतो. कोण? परीस. आता परीस आणि लोखंड बघा, त्या परिसाचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याचे सगळे गुण आणि सगळेच्या सगळं असणारं रूप आणि सगळं असणार ते सुद्धा बदलतं. म्हणजे काळं असणारं लोखंड पिवळं झालं. पिवळं झालं काय? रंगामध्ये बदल झाला आणि गुणामध्ये बदल झाला. कसा? एक छान दृष्टांत बाबांनी दिलेला आहे. लोखंडामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते घड्याळा जसं त्या दिशेने फिरतं, म्हणजे अशा दिशेने, त्याला क्लॉकवाईज बोलूया आपण, म्हणजे समजतंय ना आता, क्लॉकवाईज. आणि ज्या वेळेला परिसाचा स्पर्श लोखंडाला होतो त्यावेळेला त्या परिसरामध्ये त्या लोखंडामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची गती उलटी होते, म्हणजे अँटी क्लॉकवाईज होत राहते. म्हणजे अगोदर होतं ते क्लॉकवाईज आणि त्याला स्पर्श झाल्याच्या नंतर परिसाचा त्याचं रूपांतर ते कशामध्ये करतंय? सोन्यामध्ये करतंय, अँटी क्लॉकवाईज करतंय. एवढं सामर्थ्य त्या परिसरामध्ये आहे. पण ते परिस मात्र स्वतः सारखं त्या लोखंडाला बनवत नाही. ही त्याच्यामध्ये असणारी कमतरता आहे. आता आपल्याला ह्या देहाला सोनं बनवलेलं आहे. बाबा सांगतात, भाऊ तुम्ही सोन्याहून पिवळे आहात. आपलं सोनं पण टिकवायचंय. सोनं बनवलंय, सोने पण टिकवायचंय. आता ते टिकवण्यासाठी मग मात्र त्यांना शरण राहिलं पाहिजे, तरच आपलं सोनं पण टिकणार आहे. त्यांना तर आपल्याला त्या याच्या पलीकडे जायचं, म्हणजे सोन्यातून आपल्याला त्यांची ती लोह परिसाची त्यांना जी उपमा द्यायची होती ती उपमा सुद्धा या ठिकाणी कमी पडते. कारण तो परीस मात्र जरी स्वतःसारखं बनवू शकत नाही किंवा दुसऱ्या धातूला सुद्धा बनवू शकत नाही. म्हणून सद्गुरूंना इथं परिसाची सुद्धा उपमा देता येत नाही. किंवा अजून जर त्याच्यामध्ये दुसरी उपमा द्यायची म्हटलं तर वसंत ऋतूची उपमा दिलेली आहे सद्गुरूंना. त्यावेळेला बहार येतो आणि फुलं फळं येत राहतात आणि त्यामध्ये बीजधारणा होत राहते. पण
जर एखादं झाड अपरिपक्व असेल तर त्याच्यामध्ये मात्र त्या वसंत ऋतूचा परिणाम होत नाही. म्हणून वसंत ऋतूची सुद्धा उपमा सद्गुरूंना देता येत नाही. असं असणार त्या सद्गुरूंचं महात्म्य आहे, अशी त्यांची महती आहे. आणि ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे आपणासारखे करीते तात्काळ लोह परिसाची नस आहे उपमा. उपमा कशाची द्यायची? त्याच्यासारखं जर दुसरं कोणी असेल तर उपमा देऊ शकता, नाहीतर उपमा देता येत नाही. आकाशासारखं दुसरं कोणी आहे का? म्हणजे आकाशाची उपमा देता येत नाही. वायूसारखं कोणी आहे का? वायूची सुद्धा उपमा देता येत नाही. प्रकाशासारखं कोणी आहे का? त्याची सुद्धा उपमा देता येत नाही. म्हणजे सद्गुरूंना कसली उपमा अनुमान सुद्धा करता येत नाही. असं असणार ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला आपण कशाची उपमा देऊ शकत नाही. विठोबा परिसाची नस आहे उपमा सद्गुरु महिमा आघातची. किती आघात एक कालच्या मला वाटतं सकाळच्या आजच्या कीर्तनामध्ये सांगितलं त्याने. संतांचे गुण आणि संतांचं सामर्थ्य व संतांची कीर्ती वाहिली. किती जरी कीर्ती गायली, किती जरी तोंडाने गायली, किती वेळा जरी गायली, तरी सुद्धा त्यांचं आपण गुणगान करू शकत नाही. किती जरी केलं तरी ते कमीच पडणार आहे, कारण ते शब्दाच्या पलीकडचे आहेत. बघा संत कसे असतात. साधू संत आपण म्हणतो. साधू म्हणजे काय आणि संत म्हणजे काय? साधू त्याच्याकडे सामर्थ्य आहे आणि संत साधू
संत म्हणजे ज्यांच्याकडं सत्ता आहे, साधू संत ज्याच्याकडे सत्ता आहे आणि ज्याच्याकडं सामर्थ्य आहे त्याला म्हटलंय साधू संत. मग आता सत्ता कुठं कुठं कोणाकोणाची आहे, कुठे कुठे आहे? इंद्राची सत्ता कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे. वैकुंठामध्ये कोणाची सत्ता आहे? विष्णूची सत्ता. आणि कैलासामध्ये शंकराची सत्ता आहे. परंतु जर त्यांच्यावर काही संकट आलं तर मग मात्र ते धावा करतात. कोणाचा? सद्गुरूंचा धावा करत राहतात, गुरूंचा धावा करत राहतात. म्हणजे या ठिकाणी गुरूंचं सामर्थ्य किती आहे बघा. जेव्हा यांच्यावरती संकट येत राहतं, जसं आपण व्यवहारामध्ये पाहतो की सत्ता आणि सामर्थ्य, समजा आता काही राजकारणी आहेत, आता पाठीमाग अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये असणारे जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडे सत्ता आहे, परंतु विरोधकांना थोपून धरण्याचं सामर्थ्य मात्र नाहीये. विरोधकांकडे सामर्थ्य आहे पण सत्ता नाहीये. मग एक तर त्यांच्याकडे सत्ता तरी असेल किंवा सामर्थ्य तरी असेल. तसं इतर देवतांकडे सत्ता असेल पण सामर्थ्य नाही, किंवा सामर्थ्य असेल तर सत्ता नाही. परंतु संतांकडे सत्ता पण आहे आणि सामर्थ्य पण आहे. ज्ञानेश्वर माऊलींकडे सामर्थ्य बघा, रेड्यामुखी वेद बोलवला, सत्ता सामर्थ्य. तुकाराम महाराजांकडे सामर्थ्य, ती जी गाथा बुडाली होती ती पाण्यातून वर काढली, सत्ता आणि सामर्थ्य. मातलेल्या पैनवाडाला चित करण्याचं सामर्थ्य, वाघाला सुद्धा शरण यायला लावण्याचं सामर्थ्य सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांना. तसं आपल्यासारख्या जड मूड जीवांना त्या ब्रह्मस्वरूपाला घेऊन जाण्याची सत्ता आणि सामर्थ्य आज सुद्धा आहे. याचा आपण अनुभव घेत आहोत, आपण त्याच्यामध्ये सामील आहोत. त्यामध्ये आपण किती भाग्यवान असलो पाहिजे. सत्ता आणि सामर्थ्य असं असणार परब्रह्म. आता बघा, त्याची मी छोटस त्यात सांगतो, त्याचं तुम्हाला उत्तर तुमच्याकडे भेटणार आहे आणि तुम्हाला ते उत्तर देता येणार आहे. आकाशामध्ये अनंत तारे आहेत. या अनंत ताऱ्याला कोणी सावरून धरलेला आहे? आकाशामध्ये अनंत तारे आहेत, त्याला कोणी सावरून धरलेला आहे? आकाशगंगा कितीतरी आहेत, त्यांना कोणी सावरून धरलेलं आहे? समुद्रामध्ये पाणी कोणी भरलं? अंगावर रोमांच कोणी घातले? आपल्या अंगावर रोमांच येतात. या रोमांचाची पेरणी कोणी केलेली आहे? मी केली, माझ्या आईनं केली, माझ्या वडिलांनी केली. कोणी केले? हे आकाशामध्ये असणार आकाशाचं छत कोणी बांधलं? कोणासाठी बांधलं? कशासाठी बांधलं? याचं उत्तर म्हणजे सद्गुरू. याचं उत्तर म्हणजे सद्गुरू. हे कोणासाठी बांधलंय? आपल्यासाठी बांधलंय. त्यांच्यासाठी, आपल्यासाठी त्यांनी बांधलेलं. काय गरज होती त्यांना बघा. अजून पुढे जाऊन जर विचार करायचा जर म्हटलं तर संत कोण? संत कोण? सद्गुरू कोण? ज्या ठिकाणी विश्वकल्याणाचं कार्य घडत आहे त्या ठिकाणी देव आहे. ज्या ठिकाणी विश्वकल्याणाचं कार्य घडत आहे त्या ठिकाणी देव आहे. जेथे सगुण आणि निर्गुण एकच आहे असं सांगितलं जातं त्या ठिकाणी देव आहेच. जेथे सगुण आणि निर्गुण एकच आहे असं ज्या ठिकाणी सांगितलं जातं त्या ठिकाणी देव आहेच. सगुण आणि निर्गुण याने एकवटलेली मूर्ती म्हणजे सद्गुरू. बघा, आता आपली सर्वसामान्य माणसाची अपेक्षा काय? देव माझ्यावर प्रसन्न व्हावा, देवाने माझ्या पाठीवरून हात फिरवावा. भगवत भाऊ सेतूमधली वाक्य आहेत. देवाने माझ्या पाठीवरून हात फिरवावा, देवानं माझं दुःख दूर करावं, त्रिविध तापाने तापलो होतो ते माझं ताप घालवावा, आणि प्रारब्धाने हैराण झालो होतो ते माझं प्रारब्धाचं ओझं नाहीसे करवावं, असं सर्वसामान्य माणसाला वाटतंय. मग आपलं प्रारब्धाचं ओझं कोणी घालवलं? अगोदर थोड्या वेळापूर्वी सांगितलं प्रारब्ध कसं होतं आणि कोणी घालवलं. त्रिविध तापाने फणफणलं होतो, तो त्रिविध ताप कोणी घालवला? भाऊ तू कसा आहेस, काय त्रास आहे का, विचारपूस करतोय. विचारपूस होते ना आपली. काही ठिकाणी महाराज येतात आणि जातात, कीर्तन करतात, जातात. तो साधकांचा काय संबंध नाही, याचा काय संबंध नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाची चौकशी होते. काय भाऊ, बरं चाललंय ना, व्यवस्थित आहे ना, छान चाललंय ना, काही समस्या तर नाही ना, काही शंका तर नाही ना. हे कशाचं प्रतीक आहे? ते प्रसन्न आहेत.
ते आपली विचारपूस करत राहतात आणि हे सगुण आणि निर्गुण यांनी एकवटलेली मूर्ती म्हणजे सद्गुरू. आता सद्गुरू सगुण आणि निर्गुण कसे आहेत बघा. संतांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द म्हणजे काय आहे? महावाक्य आहे. आता ते महावाक्य आहे, त्यांच्या मुखातून बाहेर पडणारं प्रत्येक वाक्य कसं आहे? महावाक्य. म्हणजे ते शब्द आहेत. त्या शब्दाला रंग कुठला आहे, आकार कुठला आहे, ठिकाण कुठलं आहे, कुठल्या रंगाचं आहे? तुका म्हणे शब्द हेची ब्रह्म. आता हे ज्या ठिकाणाहून म्हणजे शब्द कसे आहेत? निर्गुण आहेत. आता ज्या ठिकाणाहून हे निर्गुण शब्द प्रगट झाले ते कसे आहेत? सगुण आहेत. म्हणजे सगुण आणि निर्गुण यांनी एकवटलेली मूर्ती म्हणजे सद्गुरू. जम ताळमेळ बसतोय ना त्याचा. सगुण आणि निर्गुण यांनी एकवटलेली मूर्ती म्हणजे सद्गुरू. असे सद्गुरूंनी आपला अंगीकार केला आहे. अशा सद्गुरूंनी आपला अंगीकार केल्याने आपल्या समोर आहेत. सद्गुरू आणि सगुण आणि निर्गुण यांनी एकवटलेली मूर्ती म्हणजे सद्गुरू. आणि हा सद्गुरू कसे आहेत? यांना आपल्याला सहजासहजी सर्वसामान्य माणसं ओळखू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना आंधळे म्हटलेले आहे. कैसे आंधळे हे जन, तुका म्हणे 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 कैसे आंधळे हे जन. विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खरा देवा, आपणा तारीखे करती तात्काळ, आपणा तारीखे करती तात्काळ. विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा, आपणा तारीखे करती तात्काळ, आपणा तारीखे करती तात्काळ. ज्ञानेश्वर माऊली